तानसा येथे कुणबी सेनेच्या भव्य आंदोलनास उत्साहात सुरुवात। विश्वनाथजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांचा एल्गार। प्रकल्पग्रस्तांचे हक्क, पाणी, रस्ते व आरोग्य सुविधांसाठी शासनाविरोधात आंदोलन। तानसा येथे आज कुणबी सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य धरणे आंदोलनास उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली। कुणबी सेनेचे प्रमुख नेते माननीय विश्वनाथजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात ठाणे, पालघर तसेच परिसरातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले आहेत। या आंदोलनाद्वारे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, चांगल्या रस्त्यांची उभारणी करावी, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम कराव्यात आणि तसेच भावी पिढीच्या शिक्षण व विकासासाठी ठोस निर्णय घ्यावेत अशा प्रकारच्या मागण्या शासनाकडे करण्यात येत आहेत। आंदोलनस्थळी कुणबी सेनेचे ध्वज, घोषणाबाजी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। विविध भागातून आलेले नागरिकही या आंदोलनाला पाठिंबा देत असून शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली। कुणबी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय येत नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आमचा गुन्हा काय होता, आम्ही जमिनी दिल्या। आज परत विना तक्रार आम्ही आज परत पाणी देत आलो। गेली 25 वर्षापासून कुणबी सेनेची स्थापना झाल्यानंतर जमीन, पाणी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर सातत्याने आम्ही दमदार लढाई केली। निद्रिस्त शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी कुणबी सेनेच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे। कुठल्याही मंत्र्यांनी ह्या विषयाकडे गांभीर्याने पाहिलेलं नाही, राजकीय पक्षांनी पाहिलं नाही। त्यामुळं सगळ्या भूमिपुत्रांमध्ये प्रचंड उद्रेक झालेला आहे आणि ह्या उद्रेकाचा आज हा खऱ्या अर्थाने ही वाफ बाहेर आलेली आहे। अतिशय भीषण स्वरूप आहे। जिथून पाणी पुरवठा केला जातो मुंबईला, जिथून मुंबईच्या लगतच्या शहरांना पाणी पुरवठा केला जातो, तिथंही अशा पद्धतीचं दुर्भिक्ष असावा हे आजपर्यंत ज्यांनी आमदारक्या भोगलेल्या आहेत, खासदारक्या भोगल्या आहेत, त्यांच्यासाठी हे लाजिरवाणं आहे आणि याच्यापुढे सहन केला जाणार नाही। ही तानसाची लढाई शेवटची, ही लढाई आम्ही आता शहरामध्ये उतरवणार।